आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईतील गिरगाव इथे उबाठाकडून रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाआरतीसाठी उबाठाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणारी लूट हा समस्त हिंदूंचा अपमान आहे। या लोकांना प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्याबद्दल काहीही पडलेलं नाही, यांना फक्त सत्तेचं पटलं, अरविंद सावंतांनी प्रतिक्रिया दिली। रत्नागिरीतील कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामाचा मंत्री आशिष शेलारांनी आढावा घेतला। स्मारकासाठी आवश्यक निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या स्मारकाच्या उभारणीला गती मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली। डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली। 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा कार अपघातात मृत्यू झाला, त्याचा धक्का घेऊन तरुणीने आत्महत्या केली। मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपेटलेत। सर्व पक्षाच्या नगरसेवकांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। मुंबईतील विक्रोळीत भरधाव कारनं ट्रकला धडक दिली। अपघातात चालक सुखरूप बचावला असून कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमदार स्नेहा दुबे यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली। वसई विभागासाठी स्वतंत्र पोलीस मुख्यालय उभारण्याच्या विषयावर चर्चा झाली। पुण्यातील पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला। सायनाइड पॉइझन बॉम्बनं कार्यालय उडवून देण्याचा मेलमध्ये नमूद आहे। 2 ऑगस्टपासून स्टार एअरची सोलापूर मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे। कमी दृश्यमानतेमुळे सेवा बंद करण्यात आली होती। प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। उल्हासनगरमध्ये अँब्युलन्स सेवा कधीच वेळेला उपलब्ध नसते। सत्ताधारी पक्षातील नगरसेवक दुर्गा राय यांनी प्रशासनाची पोलखोल केली आहे। नाशिकमधील भावली पर्यटन मारहाण प्रकरणातील 9 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 6 ठिकाणी संशयित आरोपीने गाडीवर आणि सदर कुटुंबावर हल्ला केला अशी माहिती आहे। भिवंडी कल्याण सीमेवरील कोणगावात गुरुचरण जमिनीवरील खासगी एमआयडीसी अतिक्रमणाविरोधात खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक झाले। सुरेश म्हात्रेंच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी जेसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा केला। पुण्यात 16 जुलै रोजी रामरक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। पुणे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघात रामरक्षा रथ फिरवण्यात येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी दुसरी मोठी घोषणा आहे। 48,000 कोटी रुपयांची थकीत बिल वीज माफीची घोषणा करण्यात आली। महाज्योतीसह ओबीसी प्रशिक्षण योजनांमधील जागांमध्ये मोठी कपात निर्णय रद्द करण्याची ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मागणी केली आहे। सिंधुदुर्गात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या बैठकीत खासदार नारायण राणे अधिकाऱ्यांवर भडकले। अधिकाऱ्यांना काम करायचं आहे की नाही, नारायण राणेंनी सवाल उपस्थित केला। मंत्री आशिष शेलारांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान चिपळूण येथील आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली। कार्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांनी आशिष शेलारांचं स्वागत केलं। केईएम नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी आढळली। विद्यार्थ्यांनी जेवणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रकार उघडकीस आला। पिंपरी चिंचवड महापालिकेत महाविकास आघाडीनं ठिय्या आंदोलन केलं। मोशी दुर्घटना प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। जुलै महिन्यात पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पवईत मात्र आता पाणी टंचाई आहे। नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे। अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावलेंनी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांची पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला।